भाजपा नेते विनोद तावडे पैसे वाटताना दिसून आले, पण हे खोटे बोलत आहेत। भाजपा हारत असल्याने अनेक ठिकाणी दारू वाटप करताना सापडत आहे। शेवटी वोट जिहाद आणत आहेत। त्यामुळे भाजपा नोट जिहाद, दारू जिहाद करत आहेत का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। म्हणून महाराष्ट्राची सुधान जनता महाविकास आघाडीला मतदान करणार आहे। म्हणून 23 तारखेला आमचाच विजय होईल असं वक्तव्य नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे। कारभाराचे चरित्र स्पष्ट झालेलं आहे। केंद्रीय महासचिव भाजपचे विनोद तावडे यांना पैसे वाटताना पकडलं गेलं आणि त्यांच्या देवेंद्र फडणवीसांचा पीए असलेला जो आर्वी मतदारसंघामध्ये उभा आहे त्या गडामध्ये दारू पकडली आणि स्वतः हा दारूबंदीचा जिल्हा आहे। आणि म्हणून भाजपचा भ्रष्टाचारी जे मतदानाचं जे काही विकत घेऊन आम्ही दारू पाजून आणि पैशाच्या भरोश्यावर मतदान घेऊ, हे जे मानसिकता होती ती स्पष्ट झाली। एक प्रकारचा नोट जिहाद भाजपने या महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे। मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आहे, कोणी कोणाला मतदान करावं हा अधिकार आहे। आणि यांनी ज्या पद्धतीनं वोट जिहाद हा शब्द वापरला, तर भाजपचा नोट जिहाद आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। आणि अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या सुजाण जनता ही महाविकास आघाडीलाच मतदान करेल आमचा विश्वास आहे। येत्या 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, ते बहुमताने येणार। 200च्या पार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील।